दिसायला खूप अवघड वाटत असला ना, जर कन्सेप्ट क्लिअर असते ना, तर कुठलाही प्रश्न आपल्याला सहजरित्या सोडवू शकतो. आता प्रश्न काय आहेत बघूया. जर x -1/x जर 3/2 तर x³ -1/x³ किती? या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला a-b याचं सूत्र जर आपल्या लक्षात असेल ना, तर हा प्रश्न एकदम सोपा जातो. म्हणजेच काय a-b काय असणार आहे? a³ -b³ -3ab कंसामध्ये a-b बरोबर आहे. हे सूत्र आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आता a या ठिकाणी काय आहे? x आणि b या ठिकाणी काय आहे? 1/x. मग ह्या सूत्रामध्ये जर ह्या सगळ्या व्हॅल्यू जर टाकत गेलो, तर प्रश्न पाहूया किती सोपा जातोय. आणि शेवटी काय येणार? a³ म्हणजे x³ वजा b³ म्हणजे 1/x³ या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. मग a-b³ म्हणजे x वजा व 1/x काय दिले आपल्याला? 3/2 चा घन बरोबर a चा घन म्हणजेच किती? x चा घन वजा b चा घन म्हणजे किती? 1/x चा घन म्हणजेच 1/x चा घन बरोबर आहे. वजा 3 या ठिकाणी a काय आहे? या ठिकाणी a आहे x आणि b काय आहे? 1/x म्हणजेच किती येणार? x गुणिले 1/x म्हणजेच किती येणार? x ला x कट होणार आणि a-b या ठिकाणी काय आहे? 3/2 आहे म्हणजेच किती येणार? गुणिले 3/2. ज्यावेळेस आपण हे सोडवत जाऊ त्यावेळेस आपल्याला x चा घन वजा 1/x चा घन या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. म्हणजे 3 चा घन किती येतो? 3 चा घन आहे 27 आणि 2 चा घन किती येतं? 8 बरोबर. x चा घन आहे तसाच वजा 1/x चा घन आहे तसाच वजा या ठिकाणी x ला x कट झालेला आहे म्हणजे 3 त्रिक 9/2 बरोबर आहे. ज्या वेळेस या ठिकाणी वजा 9/2 असतील जर या ठिकाणी आले तर ते काय होणार? बेरीज होणार म्हणजेच किती येणार? 27/8 अधिक 9/2 बरोबर x चा घन वजा 1/x चा घन जे की आपल्याला हे काढायचे. म्हणजे आपण काय होणार? ज्यावेळेस छेद समान करणार म्हणजेच किती करणार? 8 करणार. त्यावेळेस काय करणार आपण? 4 ने गुणणार म्हणजेच किती करणार? 27 अधिक 9 चोक 36 भागिले काय येणार? छेद समान केल्यावरती छेद येणार 8 म्हणजेच किती येणार? 6 7 13 3 हातचे आले 1 2 आणि 3 5 आणि 1 6 म्हणजे 63/8 या ठिकाणी काय येणार आहे? x चा घन वजा 1/x चा घन जे की आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे.